कशी गाढ झोपलीये ना. जागी असते तेव्हा केवढी बडबड करत असते आणि आता हल्ली हट्टही खूप करते. बाबांना भेटायचा हट्ट. मंजिरी, शुभ्राचं असं बाबांना भेटायचा हट्ट करणं, त्यांना लपून छपून भेटणं, त्याचं किती दिवस चालू राहणार आहे माहित नाही. तुला एक विचार ना. आणि मला काही विचारायला तुला परवानगीची गरज केव्हापासून लागायला लागली? मंजिरी, उद्या जर का शुभ्रासाठी, तिच्या आनंदासाठी तुम्हा दोघांना एकत्र यावं लागलं तर तुझा काय निर्णय असेल? आजपर्यंत कधी गरज नाही भासली त्यांची, आणि त्यांच्याशिवाय सुद्धा शुभ्रा सुखीच आहे. पण आतापर्यंत तिला तिचे बाबा कोण आहे हे माहित नव्हतं. ती आता सत्यजितरावांना भेटलीये. मंजिरी, शुभ्रा हळूहळू मोठी होते. ती जसजशी मोठी होईल ना तशी तिला तिच्या बाबांची गरज भासणार आहे. तेव्हा तू काय करणार? मला नाही माहिती काकू. आणि असे अवघड प्रश्न तू नेहमी का विचारतेस मला? मी प्रश्न विचारले काय आणि नाही विचारले काय, ते प्रश्न तर असणारच आहेत ना. आणि ह्याचं उत्तर तुला शोधून काढायचंय. आता आणखीन काय काय होणार आहे ते ती आई अंबाबाईच जाणे. काय वेगळं होणार आत्या? पुन्हा एकदा पहिल्यासारखीच नाटकं, तमाशे, नवीन कारस्थानं आणि आपल्या घरावर नवीन संकट. नेत्रा, असं का म्हणतेस तू? काही चुकीचं बोलतेय का मी आजी? जे काय घडतंय ते तुमच्या नजरेसमोर घडतंय, आणि आता काय घडणार आहे हे मी वेगळं सांगायची गरज आहे का? अगं पण आपल्यावर आलेली समधी संकट आपण परतवून लावली आहेत का नाही? अहो पण ही ब्यात कुठेही गेली तरी या घराचा पिच्छा सोडणार नाही आजी. अजून काय आणि किती वाटोळं करायचं राहिलंय सत्यजित दादांच्या आयुष्याचं कोण जाण. पण सत्या समर्थ आहे समध्यासनी तोंड द्याया. अरे हे समज खरं आहे ग, पण आर्या तिला कसं समजवायचं? सॉरी, काही महत्वाचं डिस्कशन चालू असेल तर मी. अंगा, अगं ये ये ये, बस ये. बरं झालं बाई तू आलीस. नाही म्हणजे या घरातलं वातावरण तुला ठाव आहे काय आहे ते. प्रियाचं जे काय होईल ते सत्य आल्यावर होईलच, पण आर्याला कसं समजवायचं ते कळना झालंय बघ. म्हणजे आधीच ती पोर काही दिवसापासून गपगप आहे, त्यात ही ब्याद येऊन गेली. आता आर्याच्या मनात नसतं काही बाई आलं ना ग. मुळात तुम्ही हा विचार करणं थांबवा, कारण आपली आर्या अशी कोणाच्याही बोलण्याला बोलणारी नाहीये. अनघा, प्रिया आर्याची आई आहे आणि आर्याला आता हे सत्य कळलंय हे आपल्याला विसरून चालणार नाही. या जन्मजात नौटंकी काहीही बोलून आर्याला भुरळ पाडणारच. नेत्राचं बोलणं काही गैर नाही बघ. काय बी झालं ना तरी आर्याला खरं खरं काय ते कळलं पाहिजे. आई,
मी लय प्रयत्न केला तिच्याशी बोलायचा, पोर गप्पच आहे, काहीच बोलत नाही. अनघा, तुझं ती पोरगी समजा ऐकती बघ. माझी खात्री आहे तुझं बोलणं ती टाळायची नाही. तू एकदा त्या पोरी संग बोलून घे बाई. तिला खरं काय ते सांगावंच लागणार आहे. खरं म्हणजे काय? खरं म्हणजे प्रिया ही अतिशय नाटकी बाई आहे आणि ती आर्याचा वापर करते हे आर्याला कळलं पाहिजे. नाही नाही, मला नाही गरज वाटत त्याची. अगं असं कसं म्हणतेस अनघा? प्रियाचं सत्य तिला कळायच हवं. बरोबर आहे, पण सत्य आणि असत्य यामध्ये आणखी एक गोष्ट असते ना, अर्धसत्य. ते काय बी असलं तरी आपली पोर आपल्यापासून तुटाय ना ग. तिची माय तिला हॉस्पिटलात टाकून पळून गेली हे तिला कळायलाच पाहिजे बघ. नाहीतर तिच्या नजरेतनं आपणच वाईट ठरू. नाही, असं नाही होणार. असं कसं म्हणतेस तू? हे बघा ना गा, आर्याला खरं काय ते सांगण्याशिवाय आपल्याकडे दुसरा काहीही पर्याय नाही आता. कारण आता प्रिया वाटेल ते प्रयत्न करणार, आकाश पाताळ एक करणार, पण आर्याच्या थ्रू या घरात घुसायचा प्रयत्न करणार आणि मग पुन्हा सगळ्या विचित्र गोष्टी चालू होणार. मला मान्य आहे की आर्या लहान आहे, तिला ह्या सगळ्या गोष्टी एकदम कळल्या तर शॉक बसेल तिला. पण लहान आहे म्हणूनच रिकव्हरही पटकन होईल ती त्यातून. आणि आपण सगळे आहोतच ना तिच्या बरोबर. पण एक गोष्ट मात्र नक्की, आता काहीही झालं तरी प्रियाला या घरात पुन्हा शिरू देता कामा नये. नेत्र अगदी बराबर बोलती बघ. मला अजून बी असं वाटते अनघा, तू एकदा तरी आर्यासंग बोलून घे. मी बोलते, समजावते तिला. आजी, नका काळजी करू, मी बोलते म्हटलं ना. आर्या, ए काय ग, खेळतीयस बाहुलीशी? झोपलीये का तुझी बाहुली? खेळायला नाही गेलीस आज बाहेर? का ग? असंच. मला सांग ना, तुझी शाळा कशी चाललीये ग? नीट अभ्यास करतेस ना मन लावून? ए ऐक, हे बघ, तुला काही कळलं नाही ना तर टीचरला विचारून घ्यायचं, किंवा घरी येऊन बाबाला विचारायचं, किंवा मला विचारायचं, पण नीट अभ्यास करायचा. काय ग, लक्ष कुठे आहे तुझं? माझी मम्मा आली होती, पण तिला सगळ्यांनी बाहेर काढलं.
कसं आहे की तुझी मम्मा आहे हे खरं आहे, पण तिला तुझी काहीच काळजी वाटली नाही ग. तुझा जन्म झाला ना हॉस्पिटलमध्ये, तर ती तुला सोडून निघून गेली होती अगं. मला माहितीये तू असं का म्हणतेस, कारण तुला माझी मम्मा व्हायचंय आणि बाबांशी लग्न करायचंय. आर्या, तू खूप छान आहेस, मला आवडतेस, पण माझी मम्मा आली आहे ना, मग तुझी काय गरज मला. अजून का थांबवलाय नीना? आजोबांच्या गोळ्यांसाठी. आणि काय बाबा, आताच विसरलात गोळ्या तुम्ही? हा, आणि शुभ्रा, तुझी बॅग व्यवस्थित चेक केलीस ना? हो. घेतलंयस नक्की, काही विसरली नाहीयेस? आणि काही विसरली असेल ना तर आपण तिकडे विकत घेऊ, की नाही शुभ्रा? हो. नाही, अजिबात नाही. बाबा, तुम्ही तिचे असे लाड करता आणि मग ती कुणाचंच ऐकत नाही, हट्ट करते. असं काही नाहीये, शुभ्रा माझं सगळं ऐकते, हो की नाही ग? हो. बरं ऐक, हे बघ, तिथे कुणालाच त्रास द्यायचा नाही. मी येणारच आहे, पण तोपर्यंत अगदी शहाण्या मुलीसारखं वागायचं. हा, अगं तू पण आमच्या सोबत आत्ताच आली असतीस तर किती बरं झालं असतं. हो नाही, तू पण ये ना. अगं हो ग बाळा, माझी कामं आटोपली ना की लगेच येते. पण ये वेळेत ये. हो. चला शुभ्राबाई, पळा चला. हा बाबा, शुभ्राचं खाऊचं सामान दिलं मी. तिला बाहेरचं अजिबात खायला घालायचं नाही. हा, फक्त चिप्स सोडून. बघितलं ना बाबा, अजून घर सोडलं नाहीये पण लगेच हट्ट सुरू झाला. आई फक्त एवढंच ग. मी आहे ना तुझ्या सोबत, आणि तशी तुझी आई आपल्या सोबत नसणार आहे ना. बाबा, चला 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 चला. नीट जा. बाय. मला माहितीये तू असं का म्हणतेस, कारण तुला माझी मम्मा व्हायचंय आणि बाबांशी लग्न करायचंय. अनघा, काय झालं ग? काही नाही. म्हणजे झालं बोललं तुझं? काय बोलले ती? ऐकलं का तिनं तुझं? अगं काहीतरी बोल की. मी बोलले तिच्याशी, पण कोणते? मला वाटतं आर्याशी कोणीतरी अगदी सविस्तर बोलायला हवं या विषयावर. अगं म्हणजे म्हणून तर तुला बोलाया पाठीवर होतं ना. मी बोलले तिच्याशी, पण तिने माझं बोलणं कितपत ऐकलं मला माहित नाही. ऍक्च्युली असं नाहीये, मी जे काही सांगितलं ते तिने ऐकलं नीट व्यवस्थित, पण ती तिच्या मतावर ठाम आहे. हे बघ, असं कोड्यात बोलू नगस. खरं खरं काय ते सांग. आर्या काय बोलली? आजी, आर्या काय बोलली काय नाही यापेक्षा महत्वाचं हे आहे की प्रियाने तिच्या मनावर पूर्णपणे ताबा मिळवलाय. हो, आर्याने माझं बोलणंही नीट ऐकून घेतलं नाही, त्यामुळे प्रियाबद्दल काही मत व्यक्त करणं, ते तिला पटवून देणं, समजून सांगणं खूप लांबची गोष्ट आहे. या पोरीचं आता काय करावं काय कळना झालंय. या बघ, येते मी. अनघा, काय ग, तुझा चेहरा असा कशा काही पडलाय? आर्या तुला काय बोलली का? काही नाही. ग अनघा, मी एक नवीन गेम शिकलोय. मला नाही खेळायचंय. काय नाही खेळायचं? युवी, माझा मूड नाहीये खेळायचा. तुझा का मूड नाहीये? खेळशील तेव्हा येईल ना मूड. युवी, मी सांगितलं ना माझा मूड नाहीये.
युवी नको, एकटाच खेळ. अगं तो गेम खेळायला पार्टनर लागतो ना आर्या, चल ना. युवी मी सांगितलं ना, मला मूड नाहीये खेळायचा. काय झालं आर्या? या घरात सगळे वाईट आहेत. माझ्या मम्माशी आणि माझ्याशी खूप वाईट वागतात. म्हणजे सगळेजण तिला नावं ठेवतात, पण ती खूप चांगली आहे. पण सगळे म्हणतात तुझी मम्मा वाईट आहे. माझी मम्मा वाईट नाहीये. जर तुझ्या मम्माला कोण वाईट बोललं तर तुला चालेल? नाही. आणि तुला कोण वाईट बोललं तर मला आवडेल नाही ना, कारण का तू माझी बहीण आहे. आई आर्यासाठी जेवण घेऊन जाते. मॅच भरवते तिला. आई अनघा काय बोलली का ग आर्याशी? काय बोलणं झालं ग दोघींमध्ये? अनघानं सांगितलं ना समजा आर्याला? मला नाही ठाव. असं कसं ठाव नाही? तू विचारलं नाहीस अनघाला? विचारलं ग, पण तिने काय बी सांगितलं नाही. या प्रियानं आर्याच्या मनात आपल्याबद्दल नाही नाही ते भरिवलं असणार एवढा अंदाज आला मला. कोणत्या नक्षत्रावर प्रिया या घरात आली ना ते देव जाणे. सगळ्यांच्या मुळावरच उठली आई. चारे पुन्हा पुन्हा त्योच त्योच विषय काढू नगस ग. आई काय बी झालं ना तरी आर्या या घरातून जायला नग, आणि ती उलट्या काळजाची प्रिया या घरात याया नग. काय बी कर, पण आर्या आपल्या जवळच राहायला हवी. बघू आपण ते. प्रियाचा फोन आलता का आर्यासाठी? नाही. आणि आला ना तर मी आर्याला तिच्याशी अजिबात बोलू देणार नाही, आधीच सांगते. येते. थांब चारे, देते तारीकडे. मॅच भर येते आर्याला. ऐक हॅलो शुभ्रा, बाबा बोलतोय. ऐक, मी दुबईवरनं आत्ताच आलोय परत. तू कशी आहेस? तुझी तब्येत कशी आहे? शुभ्राची तब्येत अगदी व्यवस्थित आहे आता. तू? हो, मला कल्पना होतीच. अच्छा, म्हणजे तू वाट बघत होतीस माझ्या फोनची? अजिबात नाही. आता मगाशीच एक मिस्ड कॉल येऊन गेला आणि लगेच तुमचा फोन आला. फोनवर कोण बोलतंय हे आधीपासून माहित असल्यासारखं बोलायला सुरुवात केली तुम्ही. शुभ्राचा आणि तुमचा हा कोड आहे का? आत्तापर्यंत होता, पण आता तुला आमचा हा कोड कळलाय म्हटल्यावर इथून पुढे तो राहणार नाही. बरं, कशासाठी गेला होता फोन, काय कळेल? हवामान खात्याकडून आता नुकतीच मला ही बातमी मिळाली आहे की ऐन उन्हाळ्यात पुढच्या काही तासात इथे प्रचंड गारवा पसरणार आहे. हे बघा सत्यजित, मी आणि माझी मुलगी नेमकं काय बोलतो याची माहिती जर तुला हवी असेल तर त्याची काही गरज नाहीये. शुभ्राला विचारीन ना मी, आणि ती सगळं सांगेल याची खात्री आहे मला. तुमच्यासाठी म्हणून सांगते, शुभ्रा नाशिकला गेले घरच्यांसोबत. उद्या मी पण जाणार आहे, त्यामुळे ओके, हॅव अ नाईस जर्नी, बाय.
काय झालं? अगं बोल ना काहीतरी. आर्या जेवली का? नाही. का? जोपर्यंत माझी मामा मला मिळणार नाही, या घरात येणार नाही, तर मी अन्नाचा कण बी घेणार नाही असं सांगितलं तिनं मला. काय? अगं पण आहे, जरा गोडी गुलाबीने बोलून 2 घास भरवायचं होतं ना तू तिला. अगं मी आज समदे प्रयत्न केले, पण पोरगी लय हटवादी आहे, ऐकायलाच तयार नाही बघ. अरे देवा, सत्य इथे नाही आणि हे पोरगी हट्टाला पेटली. आता काय करायचं आपण? मी आता तरी काय बोलू? समधी चूक माझीच आहे. आई अंबे, आता कोण आलं यावेळी?